देशाच्या जय भीम जय भीम जय भीम। भूषण गवईजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भूषण गवईजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सर्वोच्च न्याय संस्थेवरच्या हल्ल्यावर व्यक्त व्हायला 8 तास लागतात आणि एवढ्या 8 तासामध्ये सगळ्या मनोवादी किडे वळवळायला लागतात। 8 तासात सगळ्या पद्धतीने ते त्यांचा विखार पसरवतात। ज्या पद्धतीने मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा आपला मनोहर कुलकर्णी नाव लपवतो आणि भिडे नाव घेऊन पुढे येतो, तीच गोष्ट या माणसाच्या बद्दल होते की याचं तिवारी आडनाव लपवलं जातं। हे आडनाव लपवणं हे कशाचं द्योतक आहे, ही विचारधारा काय आहे, ही विचारधारा स्पष्ट करते। अशा सगळ्या स्थितीमध्ये जर या देशातल्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेमध्ये जिथे की राष्ट्रपतीला शपथ, राष्ट्रपती पंतप्रधानांना शपथ देतात, पण राष्ट्रपतीला शपथ द्यायचा अधिकार ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना आहे, जर त्यांच्याबद्दल ही घटना होत असेल आणि या देशात जर FIR नोंद होत नसेल तर आपण इथल्या पोलीस स्टेशन आणि इथल्या पोलीसवाल्यांकडून अपेक्षा काय करायची? साहेब तुमची वर्दी ही संविधानाने चालते, न्याय व्यवस्थेने चालते, न्याय व्यवस्थेवरच बूट फेकलेला आहे, त्यामुळे तुमचाही अपमान झालाय। ऍक्च्युअली ती सुमोटो तुम्हीच FIR दाखल करायला पाहिजे होती, पण आता आम्हाला वाटतं किंवा तुमचा अपमान झालेला आहे, आम्हाला वाटतं सिस्टीमचा अपमान झालेला आहे, म्हणून सिस्टीमच्या विरोधामध्ये जो अपमान झाला आम्ही त्याची तक्रार द्यायला इथं आलोय। आमची सिंपल मागणी आहे, त्याच्यावर तक्रार नोंद करा आमची आणि ती पाठवून द्या वरती। Please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. या देशातल्या सर्वोच्च न्याय संस्थेवरच्या हल्ल्यावर व्यक्त व्हायला 8 तास लागतात आणि एवढ्या 8 तासामध्ये सगळ्या मनोवादी किडे वळवळायला लागतात। 8 तासात सगळ्या पद्धतीने ते त्यांचा विखार पसरवतात। ज्या पद्धतीने मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा आपला मनोहर कुलकर्णी नाव लपवतो आणि भिडे नाव घेऊन पुढे येतो, तीच गोष्ट या माणसाच्या बद्दल होते की याचं तिवारी आडनाव लपवलं जातं। हे आडनाव लपवणं हे कशाचं द्योतक आहे, ही विचारधारा काय आहे, ही विचारधारा स्पष्ट करते। अशा सगळ्या स्थितीमध्ये जर या देशातल्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेमध्ये जिथे की राष्ट्रपतीला शपथ, राष्ट्रपती पंतप्रधानांना शपथ देतात, पण राष्ट्रपतीला शपथ द्यायचा अधिकार ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना आहे, जर त्यांच्याबद्दल ही घटना होत असेल आणि या देशात जर FIR नोंद होत नसेल तर आपण इथल्या पोलीस स्टेशन आणि इथल्या पोलीसवाल्यांकडून अपेक्षा काय करायच्या? जे पोलीसवाले आपल्याला सांगतात सकाळी आंदोलन नाही करायचं, संध्याकाळी करायचं, पोलीस अधिकाऱ्यांना कामं असतात ना, त्यांचं विचाराचं कुठं, त्यांना दुसरी कामं असतात। इकडचा हप्ता गोळा करायचा आहे, तिकडचा हप्ता गोळा करायचा आहे, इकडचे मटके, तिकडची दारू, तिकडचा क्लब, तिकडचे आकडे, आणि ह्या सगळ्यावर त्यांना काम करायचं असतं। पण एखाद दिवशी असे कचाट्यात सापडतील की नाद करायचा नाही। या सगळ्यांकडून आम्ही अपेक्षा काय कराव्या की जिथे सुप्रीम कोर्ट वरती ही घटना घडते आणि त्या संबंधाने एक ऍक्शन घेतली जात नाही, पण प्रश्न आता उरतो तो तुमच्या माझ्यासारख्या लोकांचा की आपण काय करायचं। ते एवढं करू शकतात ना, आता तुमच्याकडे आता 4 दिवसानंतर हे सगळे पाऊस पडल्यावर कसे गांडूळ वळवळतात सगळे आणि सगळे घराबाहेर पडतात, हात जोडून बाहेर येतात, मी तुमचा संभाव्य उमेदवार, मी तुमचा भावी नगरसेवक, अशा सगळ्यांना मग हातात बूट घेऊन उभं राहिलं पाहिजे की तेव्हा कुठे होतात तुम्ही, जेव्हा या देशाच्या सर्वोच्च न्याय संस्थेवरती बूट भिरकावला जात होता आणि त्या संबंधाने संबंध आंबेडकरी समाज आहत झाला होता, संबंध आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावलेल्या होत्या। ज्याला ज्याला बाबासाहेब कळतो, फुले कळतो, शाहू कळतो, ज्याला ज्याला वर्णव्यवस्थेचा त्रास होतो, ज्याला ज्याच्या काळजाला चरळ पडतात, त्या प्रत्येक
एकमेकाच्या सोबत तुमच्यापैकी एकही जण नव्हता, तुम्ही आम्हाला शहाणपण सांगणार? दादा हो, मी म्हटलं ना की मला या माणसाचं नावही घ्यायला आवडत नाहीये, लायकी पण नाही त्यांची, पण ज्या पद्धतीने त्याचं गौरवीकरण सगळ्या RSS कडून चालू आहे, सगळ्या RSS ची माणसं जे गौरवीकरण करून त्याला जी लावणं, साहेब लावणं आणि ही सगळी नाटकं त्यांची चालू आहेत, हे सगळं बघता ठरवून एक नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जातो. तो देशात राबवला जातोय, तो राज्यात राबवला जातोय. आधी राज्यामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम केलं त्यांनी, पण त्यांच्या लक्षात आलं की इथला मुसलमान अत्यंत समंजस आहे. काही केल्या इथला मुसलमान भडकत नाहीये, काही केल्या इथला मुसलमान अजिबात व्यक्त होत नाहीये. इथल्या मुसलमानाला ही खेळी कळून चुकलेली आहे. मग त्यांनी दुसरं अस्त्र काढलं, मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध ओबीसी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवायला लागले. मग आपल्याला आधी वाटलं छे ते मुसलमानांबद्दल बोलतात, काय गरज आहे, मग ओबीसी बोलले नाही. मग ते मराठा विरुद्ध ओबीसीवर आले, मग ओबीसी थोडे जागे झाले, पण मुस्लिमांना वाटलं अपना टाइम था तब कब आए थे, अपने टाइम पे तो नहीं आए थे, तो आपण काय को जाने का इनकी मदत को. मग फक्त ओबीसीचं सुरू झालं. आता त्यांनी तिसरं नाटक सुरू केलं. त्यांनी पद्धतशीर उपवर्गीकरणाचा मुद्दा काढून बौद्ध विरुद्ध मातंग हा कलगीतुरा लावायचा प्रयत्न सुरू केला. ते एका जातीमध्ये भांडण लावण्यामध्ये यशस्वी ठरायला लागले आणि आपण मात्र संविधानाचे शिल्पकार म्हणत BN राव यांचा फोटो संघाच्या कार्यक्रमात लागला. आणि ही एका अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रिप्लेस करण्याची कृती होती. भारतीय संविधानात जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. एकच साहेब. देशाचे पंतप्रधान मूग गिळून गप्प बसणार असतील आणि संबंधित व्यक्तीवर काहीही गुन्हा दाखल होणार नसेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त या देशात नाही, संपूर्ण जगामध्ये हे एक्झाम्पल सेट करतील की ही लाजिरवाणी बाब आहे की गेल्या 70 वर्षामध्ये जिथे आजूबाजूच्या लिबिया, सीरिया, इजिप्त, इस्रायल, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश या देशांमध्ये रक्तरंजित क्रांत्या होत आहेत, तेव्हा भारतात मात्र अजूनही लोकशाही ज्या संविधानामुळे टिकून आहे ते संविधान वाचवण्यासाठी या देशाचे पंतप्रधान अतिशय कुचकामी आणि दुर्बळ ठरलेले आहेत. या देशाच्या पंतप्रधानाला या देशाच्या संविधानाचा आब राखता येत नाही, हा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. जर खरंच यांची संविधानाप्रती आदर आणि श्रद्धा असेल तर यांनी एक ठोस पावलं उचलली पाहिजेत आणि या संबंधाने तातडीने भूमिका जाहीर केली पाहिजे. ती भूमिका गल्लीमोळात नको, ती भूमिका राज्य पातळीची नको, ती भूमिका राष्ट्रीय पातळीला या राष्ट्राचे प्रमुख म्हणून, भाजपाचे प्रमुख म्हणून यांचं नेमकं म्हणणं काय आहे ही भूमिका आता मोदींनी जाहीर करावी आणि अशा पद्धतीनं विकृती पसरवणाऱ्या लोकांच्यासाठी तुमची नेमकी कायदा सुव्यवस्थेमध्ये आणि तुमच्या अखत्यारीत असणाऱ्या सत्तेमध्ये तुम्ही त्याच्यासाठीची शिक्षा काय नमूद केली की त्याला भाजपामध्ये घेऊन तुम्ही पवित्र करणार आहात. कारण गवई साहेबांनी कुठेतरी टिप्पणी केली म्हणून जर तुमचं म्हणणं असेल तर मागे एका व्यक्तीने विस्की में विष्णू बसे है, रम में बसे है श्रीराम असं म्हणत जो हिंदू धर्माचा अपमान केला होता त्याला तर तुम्ही भाजपमध्ये घेऊन पवित्र करून घेतलं. मग त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे ही सुद्धा त्यांनी स्पष्ट केली पाहिजे. भाजप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने काल RSSच्या कार्यक्रमांमध्ये फोटो झळकले ज्याच्यात BN राव हे घटनेच्या सल्लागार समितीवर होते,
त्यांची जी त्यावेळचा जो पहिली जी सभा होती 9 डिसेंबरची आणि त्यानंतरची 11 डिसेंबरची, त्यामुळे घटना समितीच्या सल्लागारपदी असणारी व्यक्ती जी स्वतः हे मान्य करते, संविधान सभेच्या असेंब्ली कॉन्स्टिट्यूट मध्ये जिथे त्यांची भाषणं होत आहेत तिथे ते स्वतः सांगतात, BN राव सांगतात कि हम सब में से सबसे ज्यादा इस संविधान निर्माण में अगर किसी का योगदान है तो वो डॉक्टर भीमराव बाबा साहब अम्बेडकर का है। त्या BN रावला जर अशा पद्धतीने संविधान शिल्पकार म्हणून फोटो लावला जात असेल तर निश्चितपणे ही ठरवून नियोजनबद्ध चालवलेलं षडयंत्र आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रिप्लेस करण्याचा प्रयत्न आहे। असा प्रयत्न हा एका जातीच्या भावना दुखवणारा नाही, तर जो कोणी बाबासाहेबांना, फुल्यांना, शाहूंना मानतो त्या प्रत्येक परिवर्तनशील विचारधारेच्या अनुयायाच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे आणि यावर तातडीने भूमिका स्पष्ट झाली पाहिजे। मोदी सगळ्यांच्या आका आहेत असे तुम्ही म्हणता? प्रश्नच नाही, कारण लक्षात घ्या, जेव्हा वाल्मिक कराडला आका आका म्हटलं जात होतं, वाल्मिक कराड कुणामुळे वाढला? तर म्हणाले धनंजय मुंडे। धनंजय मुंडे आधी कुठे होते? तर भारतीय जनता युवा मोर्चाचं त्यांच्याकडे पद होतं। त्यांना आम्हाला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार अजितदादा मंत्रिमंडळात घेणार नव्हते, मंत्रिमंडळात ते देवेंद्रजींमुळे आलेले होते। आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इथे पुण्याचे नवे शिल्पकार देवेंद्रजी असं म्हटलं जाते। आता हे जे काही देखावा भाऊ आहेत, जे पुण्याचे नवे शिल्पकार आहेत, जर पुण्यातल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींचं क्रेडिट तुम्ही घेता तर पुण्यात आज घडीला ज्या 70-80 गँग सक्रिय आहेत त्याचं क्रेडिट सुद्धा देखावा भाऊंनी घेतलं पाहिजे। ती त्यांचीच जबाबदारी आहे आणि यासाठी म्हणून जर खरंच त्यांची इच्छाशक्ती असेल आणि जर त्यांना वाटते की आमच्या म्हणण्यात खोट आहे तर सुषमा अंधारे सपशेल आपले शब्द मागे घ्यायला आणि तुमची सशर्त माफी मागायला तयार आहे। तुमची हिम्मत आहे का सांगा योगेश कदमचा राजीनामा घ्यायची? कारण योगेश कदमचा राजीनामा तुम्ही अजूनही घेत नाही याचा अर्थ गुंडापुंडांना अभय देणारे आणि बळ देणारे योगेश कदमांसारखे मंत्री तुम्हाला फक्त पपेट सारखे वापरायचे आहेत। तुम्ही योगेश कदमांच्या खांद्यावर बंदूक ठेवली नाही का? आणि ठेवली नसेल आणि योगेश कदमचा स्वतःचा निर्णय असेल तर योगेश कदमांनी राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे त्याचा। कारण योगेश कदमचे वडील रामदास कदमांनी सांगितलं की वरच्या एका मोठ्या सत्तेतल्या नेत्याने आदेश दिला होता। हा सत्तेतला वरचा मोठा नेता ज्याचे मंत्री सुद्धा ऐकतात असं सुद्धा रामदास कदम म्हणाले। असं कोण माणूस आहे? रामदास कदमांनी तरी स्पष्ट करावं किंवा देखाव भाऊंनी तरी आम्हाला सांगावं काय ते त्यांनी सांगितलं पाहिजे। राज्याचे सहकार मंत्री म्हणतात की कर्जमाफी संदर्भात आम्ही शेतकऱ्यांना नाद लागलाय कर्जमाफीचा, आम्ही निवडणुकीसाठी असं काहीतरी बोलत असतो। खरं तर बाबासाहेब पाटील हे मराठवाडा लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर मतदारसंघाचे आमदार आहे। आज घडीला लातूर, धाराशिव, बीड मध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे। अशा स्थितीमध्ये जिथे की सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना मदत देण्याच्या ऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न जर सहकार मंत्र्यांकडून होत असेल तर मला पुन्हा अजितदादांना तोच प्रश्न विचारायचा आहे की दादा अशी कोणती राजकीय अपरिहार्यता आहे की अशा वरचा मजला रिकामा असणाऱ्या लोकांना आपल्याला मंत्रिमंडळात सामील करून घ्यावं लागतं? आणि बाबासाहेब पाटलांना वाटत असेल की कर्जमाफीचा आम्हाला नाद लागलाय तर बाबासाहेब, मी पण मराठवाड्यातली आहे, मी पण कोरडवाहू शेतकऱ्याचं लेकरू आहे। तुमचा नाद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुरा करण्यासाठी हा एकटा शेतकरी बास आहे आणि शेतकरी तुमचा नाद पूर्ण करतील। तुम्ही शेतकऱ्यांच्या नादाला लागू नका। तुम्ही निवडणुकीच्या काळात आश्वासनं दिली होती त्याचं काय? भूषण गवईजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भूषण गवईजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। भारतीय संविधानाचा जय हो, भारतीय संविधानाचा जय हो, लोकशाही जिंदाबाद, जय भीम, जय भीम, जय भीम। पुण्यातले
सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला FIR करायची. ज्या पद्धतीने गवई साहेबांना दिला तो हल्ला एका समूहावर एका पूर्ण न्याय संस्थेवर झाला आणि संबंधित व्यक्तीच्या आधीच FIR झाली मागणी संयोजन आलेले आहे. समजून आम्हाला निवेदन द्या विषय काय वाघवे साहेब आता हे किती ऐका ना सर 0 नंबर घ्या पाठवून FIR करा आणि वर्गी करा तिकडे बरोबर आम्ही जाऊ निवेदन देऊन ठेवा मॅडम असं कसं विचारून तयार पाठवून बोला सीपींना बोला तुम्ही DYSPना बोला मुद्दावांशी बोलायचं तुम्हाला बोला मुद्दावांशी निवेदन देऊन ठेवा नाही अहो निवेदन द्यायचं म्हणजे अरे म्हणजे बघा तुम्ही देशाच्या सुप्रीम कोर्टच्या जजच्या बद्दलची तक्रार आहे ती सुद्धा तक्रार तुम्ही घेत नाही पाठवून द्या ना की लोकांची मागणी त्याच्यासाठीच ना मग घ्या ना तक्रार काय असेल निवेदन देऊन ठेवा निवेदन नाही अधिकार आहे रजिस्टर करायचा FIR घ्यायची आणि तिकडे पाठवून द्यायची आमच्याकडे रजिस्टर केली तपास तिकडे करा द्या ना निवेदन देऊन ठेवा मी फॉरवर्ड करतो तक्रार करायची FIR तुम्हाला घेता येते काय आमदार आहे 10 उपमहापौर सगळे महापौर आमदार आहे सगळे सांगतो आमची रिक्वेस्ट कायदेशीर एक मिनिट बोलता का आपली आमदार पाठवायचा दबडे साहेब फक्त FIR इथं घ्यायची आणि 0 पाठवून द्यायची इथं आता हे कसं होतं आमदारेताई इथं उपमहापौर साहेब नगरसेवक आपले सगळ्यांची मागणी काय तर तुम्ही घ्या आणि पाठवून द्या ना तिकडं आमचं पण असं म्हणणे की तुम्ही इथंच कारवाईला बोलवलं असं नसतं ते आम्हाला माहिती काय द्या तुम्ही इथं घ्या आमचं तक्रार आणि निवेदनाद्वारे तिथं पाठवा आमचं म्हणजे की तक्रार घ्या आमची तक्रार घ्या सगळ्या लोकांनी आता तक्रार तर माझ्यासाठी विरोधात घेतात मला मारून माझ्यासाठी तक्रार काय आता तुमचं अवघड काम आहे बघा आता मला मारून माझ्या विरोधात तक्रार माझंच नाव पेपरला देतात अंदर काही ताईंशी बोला ना कसं आहे त्या बाजूला मला सांगा अहो सुप्रीम कोर्टच्या किती वाईट आहे सगळं किती दयनीय आहे म्हणजे मग आपल्या मला सांगा आपला सगळा स्टेशनचा हे सगळं म्हणजे कसं फिल्मचा सेट जर आपण या देशाचं सुप्रीम कोर्टच्या जजची तक्रार जर आपण अजिबात
झिरो एफआयआर दाखल करूया. तक्रार नोंद करून घ्यायची जबाबदारी प्रत्येक पोलीस स्टेशनची आहे. सेंट्रलाइज तुम्ही पाठवू शकता. तक्रार फक्त दाखल करून घेणं. कारण काय आहे, हा लोकशाहीवरचा साहेब तुमची वर्दी ही संविधानाने चालते, न्याय व्यवस्थेने चालते. न्याय व्यवस्थेवरच बूट फेकलेला आहे. त्यामुळे तुमचाही अपमान झालाय. ऍक्च्युअली ती सुमोटो तुम्हीच एफआयआर दाखल करायला पाहिजे होती. पण आता आम्हाला वाटतं किंवा तुमचा अपमान झालेला आहे. आम्हाला वाटतं सिस्टीमचा अपमान झालेला आहे. म्हणून सिस्टीमच्या विरोधामध्ये जो अपमान झाला आम्ही त्याची तक्रार द्यायला इथं आलोय. आमची सिंपल मागणी आहे, त्याच्यावर तक्रार नोंद करा आमची आणि ते पाठवून द्या वरती. आमची तक्रार लिहून घ्या ना साहेब. सिंपल आहे ना. आपण रस्त्यात भांडणं झाली तरी तुम्ही घेता. हे एवढं विषय आहे. तिकडे झालं त्याच्यावरची तक्रार निवडती आपल्याला शक्य होतं. राज साहेबांचं भाषण कुठे वेगळीकडे झालं, तक्रार झाली त्यानंतर डायरेक्शन आहे की बॉय ज्या ठिकाणी घटना घडते त्या ठिकाणी आपल्याकडे झिरोची चर्चा आहे की नाही ते सांगा फक्त. म्हणजे झिरो रजिस्टर करता येतं की नाही जर अमेंडमेंट झाली असेल, झिरोनी घेता येत नसेल तर तसं लेखी द्या आम्हाला. सर आम्हाला लेखी द्या, झिरोनी घेता येत नाही आणि देऊन जातो. झिरोनी रजिस्टर करता येत नाही, आम्ही लेखी द्या जातो. ऍडव्होकेट साहेब तिथे मी आमची न्यायाधीश आता तुम्हाला दोन शब्द दोन मुली लिहा की आम्हाला इथं घेता येत नाही, त्यामुळे आम्ही लेखी देतो. आम्हाला घेता येत आम्हाला निवेदन नाही द्यायचं, आम्हाला तक्रार द्यायची. साहेब आमची भावना आहे, तुम्ही काय करू नका. तुमच्या कायदेशीर पद्धतीने चालतोय. आम्ही संविधानाने चालणारी माणसं आहे. तुम्ही जसं म्हणाल तसं तुम्ही आम्हाला लिहून दिलं झिरोनी मला रजिस्टर घेता येत नाही, तशी कायद्यात तरतूद नाही, तर आम्ही तुम्हाला निवेदन करायला चालणार साहेब. आमचं काही निकाल नाही लिहून द्या सर. आणि जे नियमाने ऐकले असं काय तुम्हाला जबरदस्ती काय लिहायला लावत नाही. जे तुम्हाला आहे ना नियम तो लिहून द्या की बाबा आम्हाला काही घेता येत नाही, तिकडे आहे, ज्युरिडिक्शन तिकडे आहे, घटना तिकडे घडलेली, त्यामुळे आम्हाला घेता येत नाही. निघून जातो सर. आमचं काही म्हणणं नाही. 1 मिनिटाचं काम. सम्यक क्रांती निवेदन द्या. मी जे आपलं बोलत नसेल आला तर लिखित बरं आम्हाला लिहून पण जाऊ द्या. साहेबांना व्हिडिओ मध्ये सांगू आम्हाला असं असं हे आलेले आहेत निवेदन द्यायला, पण आम्हाला व्हिडिओ करता येत नाही आणि त्यांनी तिकडे दिल्लीला जाऊन रजिस्टर करावं. आम्ही सारखे जळलं की 2 मिनिटात बाहेर जातो. तसं सांगा ना वरिष्ठांनी सांगितलं. कोण वरिष्ठ तसं सांगा आणि मग ते घेऊन जाऊ. आम्ही जातो त्यांना सांगितलं ना, मग त्यांचं नाव सांगा ना तिथं. शिवानी अरे जरा कॅमेरा द्या ना आम्हाला. अरे ह्या मस्तवाल पोलीस वाल्यांचं करायचं काय? कायद्याचा आपण आदर करायचा नाही. कायद्याचा एवढे सगळे विनंती करतात. हे काहीतरी सांगताय लोकशाही मधल्या 4थ्या स्तंभाचा अपमान झाला, न्याय व्यवस्थेचा अपमान झालेला आहे, लोकशाही मधल्या संविधानाचा अपमान झालेला आहे.
त्यामुळे ज्या व्यक्तीने संविधानाचा अपमान केला त्याच्या विरुद्ध आम्ही इथे तक्रार द्यायला आलेलो आहोत, परंतु ही तक्रार या ठिकाणी घेता येत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असे की जिथं घटना घडली तिथेच फक्त एफआयआर दाखल होते. बरोबर ना साहेब? तुम्ही टेन्शन होणार काय येऊ साहेब? तुम्हाला काय वरिष्ठ जे सांगते त्याप्रमाणे करा. बोलले तेवढंच बोला की बाबा असं असं. You do what your वरिष्ठांनी सांगितलं senior says. आम्हाला घेता येत नाही. पण काय बोलायचं नाही, जास्त बोलायचं नाही. बरोबर आहे. ही घटना झालेली आहे, ही हो ना, दुर्दैवी मग आहे. तेच सांगायचं. तुमच्या गोष्टीला आपण सुद्धा सहमत आहोत. जे काय तुमचं जे काय निवेदन असेल आपण निवेदन द्यायला नाही आम्ही तक्रार आलो, द्यायला आलो. द्यायला आलो. आम्ही तक्रार द्यायला आलो, निवेदन द्यायला. तर आम्ही ते माझ्या वरिष्ठांनी सांगितलं निवेदन द्या. हा, मग तेच बोला ना. काँग्रेस साहेब, आम्ही काय एखाद्या रस्त्यात खड्डा पडलाय त्याची तक्रार देऊन नाही आलो. नाही आले. बरोबर आहे, पण त्यासाठी घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या, लोकांचे सेंटिमेंट लक्षात घ्या. अहो, या देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेवरचा हल्ला आहे. जर या देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेला असणाऱ्या जे राष्ट्रपतीला शपथ देतात अशा व्यक्तीबद्दल घटना घडली आणि जर त्यांची तक्रार होत नसेल तर मला सांगा, या पोलीस स्टेशनमध्ये सर्वसामान्य लोकांची तक्रार तुम्ही काय घ्याल साहेब? आणि विशेष म्हणजे त्या तक्रारीसाठी महापौर, आमदार, नेते, नगरसेवक एवढी सगळी लोक आहेत, तरी तुम्ही दाद देत. बरं ठीक आहे, तुम्हाला तक्रार नाही घ्यायची, नका घेऊ. आम्ही तुम्हाला काय म्हणतोय, साहेब आम्हाला 2 ओळी द्या, तुम्ही लिहून घेऊ शकत नाही. आम्ही हात जोडून पाया पडल्यावर तक्रार पाया पडायचं. आपण सगळ्यांना पाया पडायचं. आमची सगळ्यांची पाया पडायची तक्रार आहे. अजून काय करायचं सांगा. पडूया का? मी आमदार तुमच्या पाया पडतो. पुढे बोला, काय म्हणणं आहे? मी करूया आपण. आपल्याला चला. विनंती करतो की तुम्ही आम्हाला जे काय निवेदन द्या. मी अहो, निवेदन वरिष्ठांना- द्यायला नाही आलो. आम्हाला निवेदन नकोच आहे ना. निवेदन आम्ही तुम्ही नाही काय घेतलं, सांगा ना फक्त. मला सांगा, हे नेते आहेत का की यांना निवेदन द्यायचं, नेत्याने निवेदन घेऊन कचऱ्याच्या टोपलीत टाकायचं? अहो, तुम्ही तक्रार घ्यायला बसलेला आहेत ना. नाही, तुम्ही तक्रार चौकशी घ्या ना. करू ना वरिष्ठांना. कसली चौकशी? साहेब तुम्ही रिटर्न मध्ये नाही देऊ शकत तर कॅमेऱ्यात बोला, एवढंच आमचं म्हणणं आहे की बाबा आम्ही अहो, या देशाच्या पंतप्रधानांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घटनेचा निषेध केलाय. त्याच्या चौकशीचं काय आहे? आता तुम्ही बोला ना तसं. त्याच्या चौकशी काय परंतु त्याच्यात? यामध्ये त्याच्यात चौकशी बाबा बागवे साहेब, ज्या- बागवे साहेब, काय करू नका. कायदेशीर चर्चा केली पाहिजे. तुम्ही पण कायदेशीर बोललं पाहिजे. आम्ही आम्ही इतक्या पण नम्रतेने बोलतोय. 0 नंबरनी FIR दुसरीकडे गुन्हा झाला तर रजिस्टर करता येते का? सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा येते का? आपल्याकडे 0 नंबर आता रजिस्टर होत आहेत का? गेल्या महिन्याभरात झालेत का काही? तेच सांगतो तुम्ही निवेदन नाही नाही द्या. 0 रजिस्टर एखादा गुन्हा झाला तर 0 रजिस्टरनी FIR करता येते का? दुसऱ्या ठिकाणी जर झाला असेल तर बरोबर आहे, त्याच्यासाठी वरिष्ठांची परवानगी लागते साहेब. मग आता तुम्ही आमच्याकडून FIR घ्या, वरिष्ठांची परवानगी घ्या. वरिष्ठ परवानगी नाकारतील वरिष्ठ परवानगी नाकारतील नंतर झिरोनी रजिस्टर केली नाही यांनी वरिष्ठाची परवानगी बरोबर वरिष्ठ आहे, नाकारतील. झिरोनी दाखल करायला वरिष्ठाची परवानगी लागते साहेब. घ्या ना बरं, आमची FIR घ्या मग नंतर घ्या. त्याप्रमाणे म्हणजे एखाद्या निवेदन व्यक्तीचा द्या. खून मी झाला, लगेच ऐका एखाद्या व्यक्तीचा खून झाला, एखाद्यावर मला हा, आम्ही काय बोलत नाही ना. आम्ही हरकत आता मी नाही. हायकोर्टला गेल्यानंतर शोधून दिल्या. आता तुम्ही फक्त बोला की बाबा असं असं बोललं, आम्हाला तक्रार द्या तुम्ही. आता एवढ्या लोकांना तुम्हाला काहीतरी उत्तर द्यावं लागेल. हा. तेच सांगतोय ना ताई, काय की सांगतो? आज वरिष्ठ नाही आणि वरिष्ठांची चौकशी लावा वरिष्ठांना फोन लावा. बोलू ना, वरिष्ठ बोला ना. कायदेशीर म्हणजे वरिष्ठ नसताना जर मर्डर झाला तर मग तुमचं नाही नाही वरिष्ठाची जर वाटप करतील. तुमच्याकडे काहीच अधिकार नसतील तर मग कशासाठी मग पगारी पण नसाव्यात. आता आपण करू शकत नाही. काय उपयोग आहे सांगा बरं. वरिष्ठांनी हा, पगारी आम्हाला काही सांगितलं नसल्यामुळे आम्हाला आमचे घेता टॅक्सचे येत पैसे नाही. चालले ते साहेब. पण याच सांगितलं. पण तसं वरिष्ठांनी हा, exact. सांगितलेलं हा. आहे की निवेदन घ्या. आम्ही तक्रार द्यायला आले. निवेदन नाही, आम्हाला आम्ही पोलीस तक्रार कंप्लेंट द्यायला करायची आले. आहे. तक्रार जे द्यायला काय आले. होईल वरिष्ठांच्या बागवे आदेश साहेब, त्याप्रमाणे बागवे साहेब, आम्ही सगळेजण या ठिकाणी तक्रार करायला आलोय, निवेदन नाही. त्यासाठीच तुम्हाला सांगतोय की तुम्ही निवेदन देऊन ठेवा. सर आम्ही तक्रार देतोय. सर आम्ही तक्रार देतोय, निवेदन नाही.
कशासाठी तुम्हाला परवानगी घ्यायची गरज नाही. जर ऐका बाकी या देशाच्या पंतप्रधानांनी, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, या राज्याच्या राज्यपालांनी, या देशाच्या राष्ट्रपतींनी सगळ्यांनी संबंधित घटनेचा निषेध नोंदवला. जर सगळ्यांनी संबंधित घटनेचा निषेध नोंदवलेला असेल याचा अर्थ घटना घडली. आता या घटनेत तुम्ही काय चौकशी करणार? आणि मग मला सांगा, जर सुप्रीम कोर्टच्या जजच्या संदर्भाने जर या पोलीस स्टेशनला तक्रार होणार नसेल तर या पोलीस स्टेशनला सर्वसामान्य लोकांची तक्रार तुम्ही काय घेणार आहात? बरं, असा तुमचा काही नियम आहे का की इथे घटना दुसरीकडे घडली आणि आम्ही इकडे नाही घेऊ शकत? झिरोचा नियम आपल्याकडे नाही का? नाही असं सांगा तुम्ही. मला सांगा, आम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्या पाया पडायचं, आम्ही कुठं पाया पडायचं? हे असंवैधानिक झालं. हे जे पाया पडा आम्ही तुमच्याशी उद्धटपणे करतोय का? आता हात जोडून पाया पडतो म्हटलं तरी तुम्ही पदावर आहात, एक सामान्य आम्ही सगळे सामान्य आदेश कराने आम्ही ऐकायचं आहे. आदेश नाही करत, आदेश नाही करत. बँगलोरला रजिस्टर झाली, सगळेजण हात जोडा शांतपणे. हात जोडा बँगलोरला रजिस्टर दाखवू का? 132-33 पोलीस स्टेशनला घोषणा देऊ नका. पोलीस स्टेशनला 2 मिनिट अजिबात घोषणा देऊ नका. शांत फक्त हात जोडून उभे राहा. फक्त हात जोडा, बाकी काही करू नका. काही करू नका. तुम्ही झिरोवर पाठवून द्या पुढं. ठीक आहे, बघू. डीसीपी साहेब राज्यपाल बनत असतात. मी तुम्हाला विनंती करतो, जे काय तुम्ही असेल ना ते तुम्ही डीसीपी साहेब सुद्धा राज्यपाल बनत ते त्यासाठी आपण जे काय आहे ना निवेदन लिहून द्या, त्याच्यावर लिहून देतो ना मी ज्या काही गोष्टी आहेत त्यांनी जे काय वरिष्ठ जे मी ते सांगतो. बापू तेच सांगतोय की तुम्ही जे काय त्यांनी निवेदन बनवलं असेल कसं आहे, आंदोलन केल्यानंतर वरिष्ठ नाही आम्ही तुमच्याकडे कुठेतरी पद्धतीची लाईट लागली नाही, कचरा माझ्या बरोबर आहे. ही डिसिजन पॉवर नाही. डीसीपी साहेब राज्यपाल बनतो. आणि ऐका, सगळ्या कॅमेऱ्यांच्या समोर हात याच्यासाठी जोडून आहोत पूर्ण वेळ. कारण तुम्ही जसं सिटी ऑफिस मध्ये त्या पोरींवर गुन्हे दाखल केले की नंतर तुम्ही नंतर तुमचे पेन चालवता, तुम्ही सगळ्यांना हात जोडा सांगितलं. तुम्ही नंतर आता इकडे गप्प बसता आणि नंतर परत ते करता. हे बघा, काही गुन्हा कुठल्याही प्रकारे दाखल होणार नाही हे मी सांगतो. नाही तर मग त्यावेळेला तुम्ही मात्र बापू मला हे करा. आपल्याला काय करायचं नाही साहेब. हा मग तेवढं तुम्हाला घेता येत नाही, घेता येत नाही. मग केससाठी तुम्ही निवेदन द्या, निवेदनावर लिहून देतो ना काय ते. ऐका एवढंच लिहून द्या मला, संपला विषय. आम्ही तक्रार करू शकत नाही.
सांगितलं ना मगाचपासून तेच सांगितलंय वरिष्ठांच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. बाहेरच्या हद्दीतले जे काही तक्रारी असतात, बाहेरच्या हद्दीतल्या ज्या काही तक्रारी असतात त्या वरिष्ठांना विचारल्याशिवाय तक्रारी नोंदवल्या देतील ना. म्हणजे त्या निवेदन जर दिलं तर निवेदन वर पाठवल्यानंतर ते सांगतील. निवेदन किंवा अर्ज काहीतरी द्या. अर्ज नाही करायचं, ऐका आमच्या सहनशक्तीचा काय हा कुठला नियम आहे सांगा बरं मला. हा कुठला नियम आहे? नेते निवेदन मागतात, मंत्री निवेदन मागतात, तक्रारी अर्ज द्या. निवेदन मागतात. हा एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये रक्तामध्ये असा घटस्फोट आला तुम्ही त्याला निवेदन मागणार आहात? हद्दीतलं असतं तर लगेच हा प्रकार म्हणजे हा छोटा आहे. नाही, ह्या क्षणाला तक्रार घेऊ शकत नाही. या क्षणाला तक्रार वरिष्ठांनी ज्या वेळेला त्यासाठी तुम्ही निवेदन द्या, तक्रारी अर्ज द्या, जे काय असेल असं म्हणा आम्ही देऊ शकत नाही, काय करू शकत नाही असं बोला. आपण तेवढंच तक्रार सगळ्या सही वागळे साहेबांचं सामान्य नागरिकांचं काय ते मला जरा सुरू का लिहून द्या, लिहून काढून